हाय, आज मी तुम्हाला सांगणार आहे की शी वाला डायपर प्रॉपरली क्लीन कसं करायचं, डायपर रॅश होऊ नये ह्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे आणि डायपर रॅश जर तुमच्या बाळाला झाली तर काय करायला पाहिजे. तुमचं बाळ जर 6 महिन्याचं आतलं असेल तर त्याचा डायपर एरिया क्लीन करणं इज कम्पॅरेटिव्हली इझी दॅन जर तुमचं बाळ 6 महिन्याच्या वरचं असेल. याचं कारण असं की 6 महिन्यानंतर मुलं पलटी मारायला, उठून बसायला शिकलेली असतात आणि त्यांचे डर्टी डायपर्स क्लीन करणं डिफिकल्ट होऊन जातं. तर अशा वेळेस तुम्हाला नेहमी मुलांच्या हातात काही ना काहीतरी खेळणं द्यायचं किंवा वाईप्सचं पॅकेट देऊन टाका. त्याने मुलं त्यात एंगेज राहतात आणि डायपरवाला एरिया क्लीन करणं इझी होऊन जातं. डायपर चेंज करण्याआधी डायपर चेंजसाठी लागणारे सर्व सामान आधी एका बॉक्समध्ये रेडी ठेवा. हा तृषाचा म्हणजे माझ्या मुलीचा डायपर चेंजिंग बॉक्स आहे. त्यात तुम्ही बघू शकता डायपर चेंजिंग मॅट, डायपर रॅश क्रीम, ड्राय डायपर्स, वेट वाईप्स, सॅनिटायझर आणि न्यूजपेपर टू डिस्पोज डर्टी डायपर्स आहेत. आता डिस्कस करूया डायपर क्लीन करण्याची प्रॉपर किंवा करेक्ट टेक्निक. स्टेप नंबर 1, बाळाला एका ड्राय शीटवर झोपवा. त्यानंतर बाळाच्या हातामध्ये काहीतरी खेळणं किंवा वाईप्सचं पॅकेट द्या, जेणेकरून बाळ डिस्ट्रॅक्टेड राहील आणि तुम्हाला डायपर इझिली चेंज करू देईल. स्टेप नंबर 2, बाळाचं डायपर जर टेप्डवाला असेल तर टेप्स ओपन करा आणि पॅन्ट स्टाईल असेल तर पॅन्टच्या साईडवाल्या एजेस कट करून टाका. स्टेप नंबर 3, बाळाचं जे डायपर आहे ते त्याच्या मांड्यांखाली किंवा बम्स खाली असं फोल्ड करून घ्या. स्टेप नंबर 4, बाळाचा डायपर एरिया हा वाईप्सने क्लीन करा. क्लिनिंगची डायरेक्शन ओटी पोट ते पाठ अशी असली पाहिजे. सर्वात पहिले बाळाचे थाय फोल्ड्स क्लीन करा दोन्ही साईडचे. त्यानंतर बाळाचे बट चीक्स क्लीन करा. त्यानंतर बाळाची युरेथ्रल किंवा सुवली जागा किंवा वजायनल एरिया क्लीन करा आणि सगळ्यात शेवटी बाळाचा एनल एरिया क्लीन करायचा आहे. प्रत्येक एरिया झाल्यानंतर वाईप्स आयदर फोल्ड करा किंवा वाईप चेंज करा. स्टेप नंबर 5, डायपर एरिया प्रॉपरली क्लीन झालाय की नाही ते चेक करा आणि त्यानंतर तुमचा हात सॅनिटायझर यूज करून प्रॉपरली सॅनिटाईज करा. स्टेप नंबर 6, बाळाच्या डायपर एरियामध्ये मुबलक प्रमाणात कोकोनट ऑइल किंवा डायपर क्रीम अप्लाय करा. स्टेप नंबर 7, बाळाला 10 ते 15 मिनिट डायपर फ्री टाइम द्या आणि शेवटची स्टेप नंबर 8 म्हणजे डर्टी डायपर डिस्पोज करा आणि क्लीन डायपर तुमच्या बाळाला घाला. वाईप्ससाठी माझं पर्सनल ब्रँड रेकमेंडेशन असेल लव्ह लॅबच्या 99% वॉटर वेट वाईप्स. लहान मुलांना जेव्हा लूज मोशन्स होतात तेव्हा त्यांना डायपर रॅश होण्याचे चान्सेस वाढतात. सो तुमच्या बाळाला जर लूज मोशन्स झालेले असतील तर वेट वाईप्सचा वापर टाळा. वाईप्स यूज करण्याऐवजी रनिंग वॉटरमध्ये तुमच्या बाळाचा डायपर एरिया क्लीन करा आणि सॉफ्ट कॉटनच्या कपड्याने पॅड ड्राय करून एरिया ड्राय करून घ्या. हे सर्व सांगितलेले स्टेप्स आणि प्रिकॉशन्स घेऊन सुद्धा जर तुमच्या बाळाला डायपर रॅश झाली असेल तर तुमच्या पीडियाट्रिशियनकडे नक्की एकदा व्हिजिट करा आणि त्यांच्या रेकमेंडेशननुसार त्यांनी प्रिस्क्राईब केलेले क्रीम्स किंवा ऑइंटमेंट्स तुमच्या बाळाला सुरू करा. प्लस बाळाची डायपर रॅश हील होईपर्यंत डायपर्सचा यूज अवॉइड करा. होप दीज डायपर रिलेटेड रील्स हेल्प यू पेरेंट्स. टेक केअर. बाय.